खूब टक्कर मैंने देखी गुलाबराव पाटिल और गुलाबराव देवकर की। दोनों भी मंत्री है। पूर्व मंत्री गुलाबराव देवकर जी थे और अभी फिलहाल गुलाबराव पाटिल मंत्री थे शिवसेना सिंधेगढ़ से। पर गुलाबराव देवकर को क्या हाजिरी आई मुझे नहीं पता। जो अपने चाचा का नहीं हुआ उसका नाम है अजित दादा पवार, और जो शरद पवार का भी नहीं हुआ जिसने मंत्री पद दिया उसका नाम है गुलाबराव देवकर। जलगांव जिले के नामचिंग बंदे दोनों भी मंत्री रह चुके, एक उप मंत्री अजित दादा पवार और दूसरे ये भी मंत्री रह चुके शरद पवार के राज्य में। पर अब ऐसा कहा जा रहा है कि 10 साल हम विरोधी पक्ष नेता बनकर हमने भूमिका निभाई, पर आप कार्यकर्ताओं के काम नहीं हो रहने की वजह से ये अजित दादा पवार के अंदर शामिल होना चाहते हैं। ये मैं नहीं कह रहा हूं, उनकी जबानी है। अब मैं ये जानना चाहता हूं कि जब ये इतने बड़े नेता होकर जिनके काम नहीं हो रहे जलगांव जिले के अंदर, तो आम जनता की कंडीशन क्या हो सकती जलगांव जिले के अंदर, ये आप मुझे बताइए जरूर। आप ये बात समझ के चलो, आप विरोधी पक्ष नेता अगर 500 रुपए 1000 रुपए देकर कोई पॉलिटिशियन पब्लिक को जमा करने की कोशिश करता है और विरोधी वाला जब आदमी उसको देखता है तो उसके काम कितनी अड़चन में आ जाते हैं, ये भी आप समझने की कोशिश कीजिए। और गुलाबराव देवकर ये कहना चाहते हैं कि मेरे कार्यकर्ताओं को वजह से मैं अजित दादा पवार गठ के अंदर शामिल होना चाहता हूं, ऐसी उनकी जबानी है। आइए चलिए पूरी वीडियो देखते हैं और कमेंट में जरूर बताइए गुलाबराव देवकर का फैसला सही या गलत। कि आज शरद पवार सर जो आज बहुत बड़ा खस्ता हाल के अंदर उनकी पार्टी और वो खुद उनकी तबीयत इतनी खराब रहती है उसके बावजूद भी पार्टी को लेके चल रहे हैं। एक के बाद एक चाचा भतीजे काफी लोग उनको छोड़कर, उनको अकेले छोड़कर उनको जाने की कोशिश करी जा रही है और दूसरी पार्टी में शामिल होते जा रहे हैं। तो आपको क्या लगता है कमेंट में जरूर बताइए जरा, गुलाबराव देवकर सर का फैसला सही या गलत, ऐसे सिच्युएशन में छोड़ना सही है क्या? जय हिंद। पराभवाच्या नंतर आमच्या सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची मी मीटिंग आयोजित केलेली होती। त्या मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा करत असताना एकंदरीत सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असा निर्माण झाला की गेल्या 10 वर्षापासून आपण सत्तेच्या विरोधात आहोत। अनेक अडचणींना सामोरं जात असताना, लढा देत असताना आपल्याला इथपर्यंत यावं लागलं आणि आता आशा होती की आपण निवडून आल्याच्या नंतर सत्तेमध्ये येऊ, परंतु दुर्दैवाने पराभव झाला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत खचलेली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की 10 वर्षापासून विरोधात असताना आता परत 5 वर्ष आपल्याला विरोधात राहावं लागेल आणि त्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल। गावागावामध्ये आम्हाला अनेक गोष्टींना, अनेक बाबतींमध्ये त्रास होत असतो, समोरच्यांकडनं अनेक अडचणींना त्रास होतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी सत्तेमध्ये गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती आणि त्या पद्धतीनं आमचे तालुका अध्यक्ष जळगावचे जे आहेत परदेशी बापू, त्यांनी माननीय तटकरे साहेबांना फोन केलेला। तटकरे साहेबांनी मला फोन करून मुंबईला बोलवलं। मी परवा मुंबईला जाऊन आलो, त्यांच्यासोबत चर्चा केली। मला त्यांनी सांगितलं की मी माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या सोबत पण चर्चा केली। त्यांनी पण तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे, आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही यावं, तुमचा सन्मान आम्ही ठेवू अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यामुळं मी त्यांना त्या दिवशी संमती दिलेली आहे। शरद पवार साहेबांची चर्चा साहेबांची बोलायला मला ह्या धावपळीमध्ये किंवा या कमी कालावधीमध्ये वेळ मिळालेली नाहीये, कारण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ताबडतोबीनच हा संमतीचा निर्णय झाला, त्यामुळे मी अद्यापर्यंत बोलू शकलो नाही। कधी प्रवेश करताय? सोमवारी मी माननीय अजितदादा पवार साहेबांचा सत्कार करण्यासाठी जाणार आहे देवगिरी बंगल्यावर। त्या दिवशी सविस्तरपणाने चर्चा होईल, कधी प्रवेश करायचा, कशा पद्धतीने करायचा हे ठरेल। आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल प्रवेश केलेले महायुती? काम करायचं आपला पिंड आहे, ज्या पक्षात आपण असतो त्या ठिकाणी जिद्दीने प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल आणि जास्तीत जास्त पक्ष वाढवण्याचा